नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत खजूर खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत, खजूर खाल्ल्यामुळे काय काय नुकसान होऊ शकतं, खजूर कोणी खावेत, खजूर कोणी खाऊ नयेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मधुमेहींसाठी खजूर चालते किंवा नाही. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, खजूर हे एक उष्ण कटिबंधीय फळ आहे, म्हणजेच वाळवंट आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये खजुराची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. इजिप्त या देशाला खजुराचं उगमस्थान मानलं जातं, कारण इजिप्त मधूनच संपूर्ण जगभरात खजुराचा प्रसार झालाय. इजिप्त नंतर सौदी अरेबिया, इराण, इराक या देशांमध्ये सुद्धा खजूर मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते. भारतामध्ये गुजरातच्या कच्छ प्रदेशामध्ये खजुराचं थोड्याफार प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. खजूर हे एक पौष्टिक फळ आहे. त्याच्यामध्ये पोषण मूल्य भरपूर प्रमाणात सापडतात. 100 ग्रॅम खजुरामध्ये किती पोषण मूल्य असतात त्याचा चार्ट स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. आता जाणून घेऊया खजूर खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत. आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर या समस्येवर खजूर हा रामबाण उपाय ठरू शकतो. मित्रांनो, वाढत्या वयाबरोबर आपली पचन संस्था सुद्धा कमजोर होऊ लागते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. खजुरामध्ये फायबर्स विपुल प्रमाणात असतात, त्यामुळे आपली बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. जर आपण सकाळी आणि संध्याकाळी 4 खजूर पाण्यामध्ये भिजवून खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. नियमित खजुराचं सेवन केल्यानं आपली पचनशक्ती सुद्धा वाढते. चला जाणून घेऊया पुढचा फायदा. आपल्याला जर हृदयाची समस्या असेल तर खजूर आपल्यासाठी वरदान ठरू शकतो. मित्रांनो, आपल्याला माहित आहेच, आपल्या शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्या हृदयासाठी धोक्याची घंटी ठरू शकतं. कोलेस्ट्रॉलचे थर आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जमा होऊ लागतात, त्यामुळे आपल्या हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि कालांतराने आपलं हृदय कमजोर होऊ लागतं. नियमित खजूर खाल्ल्यानं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होते आणि आपल्या हृदयाचं आयुष्य वाढतं. आपल्याला जर उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल ती सुद्धा खजुरामुळे नियंत्रित केली जाऊ शकते. आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची मात्रा कमी झाली तर आपला ब्लड प्रेशर सुद्धा अनियंत्रित होतो. खजुरामध्ये मॅग्नेशियम विपुल प्रमाणात सापडते, त्यामुळे नियमित खजूर खाल्ल्यानं आपल्या शरीरातील मॅग्नेशियमचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपला रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो. नियंत्रित रक्तदाबामुळे आपलं डोकं सुद्धा शांत राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाबामुळे जर आपला स्वभाव सुद्धा चिडचिडा झाला असेल तर आजपासूनच खजूर खाणं चालू करा. 2 ते 3 महिन्यांमध्ये आपल्याला नक्कीच फरक दिसून येईल. आपल्या हाडांना बळकटी देण्याचं काम सुद्धा खजुराकडून केलं जातं. खजूर हा मॅग्नेशियम आणि कॉपरचा संपन्न स्रोत आहे आणि मॅग्नेशियम हे कॅल्शियमला पूरक असल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. जर आपली हाडे किंवा आपले दात कमजोर असतील तर आपल्याला नियमित खजुराचं सेवन करायला हवं. हाडांच्या बळकटीसाठी जेवढ्या पोषण तत्वांची गरज असते तेवढी सगळी पोषण तत्व खजुरामध्ये विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे विशेषतः लहान मुलांसाठी खजूर खाणं विशेष लाभदायक मानलं जातं. रोज खजूर खाल्ल्यामुळं आपलं पुरुषत्व सुद्धा वाढतं. खजुरामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात सापडतात, ज्यामुळे आपल्या कमजोर नसा रिपेअर होऊन आपला स्टॅमिना सुद्धा वाढतो. नियमित खजुराचं सेवन केल्यानं पुरुषांमध्ये वीर्य आणि शुक्रजंतूंची संख्या सुद्धा वाढते, ज्यामुळे आपण एक चांगली संतती निर्माण करू शकता. महिलांमध्ये ओव्ह्युलेशनची प्रक्रिया सुरळीत करण्याचं काम खजुरांमार्फत केलं जातं. त्यामुळे ज्या महिलांना गर्भधारणेची समस्या असेल त्यांनी नियमित खजुराचं सेवन करायला हवं. खजूर या फळाकडे बुद्धिवर्धक म्हणून सुद्धा पाहिलं जातं. आपल्या मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी खजुराचं रोज सेवन करावं. खजुरामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात, ज्यामुळे आपला मेंदू फ्रेश राहण्यास मदत होते. मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा झाल्यामुळे आपल्याला लवकर थकवा सुद्धा येत नाही. रोज खजूर खाल्ल्यानं आपली स्मरणशक्ती सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढते
वाढते. वयाच्या 60 नंतर माणसाचा स्वभाव हळूहळू विसरभोळा होऊ लागतो. खजुराच्या नियमित सेवनाने या समस्येवर काही प्रमाणात मात केली जाऊ शकते. आपण आपल्या लहान मुलांना रोज कमीत कमी 2 ते 3 खजूर खाण्याची सवय लावली पाहिजे, ज्यामुळे आपल्या मुलांच्या मेंदूचा खूप चांगल्या पद्धतीने विकास होतो. आपल्याला जर ॲनिमिया नावाचा रोग असेल तर त्यामध्ये सुद्धा खजूर खूपच गुणकारी आहेत. ॲनिमिया हा एक असा रोग आहे ज्यामुळे शरीरात रक्त निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होऊ लागतं. खजुरामध्ये लोह या घटकाचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे ते आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनच्या वाढीस मदत करतं, ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढू लागतं. रक्ताचं प्रमाण वाढल्यानं थकवा आणि कमजोरी नाहीशी होते. मित्रांनो, नैसर्गिकरित्या वजन वाढवण्यासाठी सुद्धा खजुराचा वापर केला जातो. वजन वाढवण्यासाठी जर आपण महागड्या प्रोटीन पावडर्सचा वापर करत असाल तर त्यावर खजूर हा एक चांगला आणि नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. खजुरामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात, त्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होऊन शरीराचं वजन वाढू लागतं. खजुराच्या नियमित सेवनानं आपली पचनशक्ती सुधारते, ज्यामुळे आपल्याला चांगली भूक लागते आणि आपलं वजन सुद्धा हळूहळू वाढू लागतं. जर आपण शारीरिक दृष्ट्या खूपच कमजोर असाल तर रोज 8 ते 10 खजूर पाण्यात भिजवून आपल्याला जरूर खायला हवेत. गरोदरपणामध्ये सुद्धा खजूर खाण्याचा सल्ला देण्यात येतो. गरोदरपणामध्ये आपल्या शरीराला पोषण तत्वांची सर्वात जास्त गरज असते. या अवस्थेमध्ये आपल्या शरीरातील मॅग्नेशियम आणि लोहाची मात्रा कमी होऊ लागते. नियमित खजूर खाल्ल्यानं आपल्या शरीराबरोबरच आपल्या गर्भात वाढणाऱ्या आपल्या मुलांच्या शरीराचं सुद्धा पोषण होतं. गरोदरपणामध्ये खजूर खाल्ल्यामुळे आपल्या मुलांच्या मेंदूचा खूप चांगल्या पद्धतीने विकास होतो. गरोदरपणामध्ये रोज 4 ते 8 खजूर पाण्यामध्ये भिजवून खाल्ले पाहिजेत. पाण्यामध्ये भिजवून खाल्ल्यामुळे खजूर पचायला खूपच हलके होतात. आपल्याला जर त्वचा किंवा केसांबद्दल काही समस्या असेल तर त्यावर सुद्धा खजूर खूपच गुणकारी आहेत. खजुरामध्ये असणारे पोषण तत्व आपली त्वचा आणि केसांचं योग्यरित्या पोषण करतात. रोज खजूर खाल्ल्यामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत, ज्यामुळे आपण दीर्घकाळ तरुण दिसू शकता. खजुराच्या नियमित सेवनानं आपली केस गळती कमी होते आणि अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण सुद्धा मंदावते. जर आपल्याला निद्रानाशाची समस्या असेल तर त्यावर सुद्धा खजूर हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. जर आपल्याला रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री दुधाबरोबर 4 ते 5 खजुरांचं सेवन केल्यानं आपली निद्रानाशाची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते. खजुरामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते, ज्यामुळे आपण गाढ निद्रेचा अनुभव घेऊ शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतलं खजूर खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत, पण आता जाणून घेऊया जास्त खजूर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय काय नुकसान होऊ शकतं. खजुरामधील काही प्रोटीन्स हे पचायला जड असतात, त्यामुळे प्रमाणाबाहेर खजूर खाणं आपल्या शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. अति प्रमाणात खजुराचं सेवन केल्यामुळे आपली पचन संस्था खराब होऊन आपल्याला जुलाब सुद्धा होऊ शकतात. अति प्रमाणात खजुराच्या सेवनानं आपल्याला गॅस आणि ऍसिडिटी सारखी समस्या सुद्धा उद्भवू शकते. खजुरामध्ये कॅलरीजचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त खजूर खाल्ल्यामुळे आपलं वजन सुद्धा अनियंत्रित पद्धतीने वाढू शकतं. आता सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मधुमेही रुग्णांसाठी खजूर खाणं योग्य आहे किंवा नाही. मित्रांनो, जर आपला मधुमेह नियंत्रित असेल तर नियंत्रित प्रमाणातच आपण खजुराचं सेवन केलं पाहिजे. आपल्या रक्त शर्करेचं प्रमाण जर खूपच जास्त असेल तर आपल्याला खजूर अजिबात न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण खजुरामध्ये साखरेचं प्रमाण खूपच जास्त असल्यामुळे आपली रक्त शर्करा अगदी जलद गतीने वाढते. मित्रांनो, आता जाणून घेऊया खजुरा संबंधी नेहमी विचारले जाणारे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, एका दिवसामध्ये सरासरी किती खजूर खाल्ले पाहिजेत? एका दिवसामध्ये आपण सरासरी 8 ते 10 खजूर खाऊ शकता, पण हे सर्व खजूर एकदम न खाता 4 ते 5 खजूर सकाळी आणि 4 ते 5 खजूर संध्याकाळी अशा प्रमाणात खजुराचं सेवन करायला हवं. दुसरा प्रश्न म्हणजे खजुराचा उपयोग कुठे कुठे केला जातो? मित्रांनो, बऱ्याच पारंपरिक मिठायांमध्ये खजुराचा वापर केला जातो. बऱ्याच मिठायांमध्ये साखरेला पर्याय म्हणून सुद्धा खजुराचा वापर केला जातो. खजुरापासून गुळ सुद्धा बनवण्यात येतो. हा गुळ अत्यंत पौष्टिक असा असतो. या गुळाचा वापर सुद्धा बऱ्याच मिठायांमध्ये केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खजुराचं सेवन कोणत्या पद्धतीने केलं जातं? खजुराचं सेवन करताना खजूर नेहमी पाण्यात भिजवून त्याचं सेवन केलं पाहिजे. खजुरामध्ये असे काही घटक असतात जे पचायला जड असतात. पाण्यात भिजवून खजूर खाल्ल्यानं आपण ते लवकरात लवकर आणि
आणि चांगल्या पद्धतीने पचवू शकता. नॉर्मल खजूर खाण्याच्या तुलनेत भिजवलेले खजूर खाण्याचे खूप जास्त फायदे आहेत. त्यामुळे खजूर हे नेहमी भिजवूनच खाण्याचा सल्ला दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, अशक्तपणासाठी खजुराचा वापर कसा करावा? जर आपल्याला अशक्तपणाची समस्या असेल तर रोज सकाळी 4 खजूर उपाशी पोटी खाण्याची सवय लावून घ्यावी. हे खजूर पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर सुद्धा खाल्ले जाऊ शकतात. अशा प्रकारे उपाशी पोटी नियमित खजूर खाल्ल्यानं आपली अशक्तपणाची समस्या हळूहळू नाहीशी होऊ लागते. पुढचा प्रश्न आहे, कच्चे खजूर खाण्याचे काय फायदे आहेत? कच्च्या खजुरांमध्ये सुद्धा खूप सारे पोषण तत्व असतात. यामध्ये फायबरची मात्रा मोठ्या प्रमाणावर असल्यानं आपलं पचन संस्थेचं कार्य सुधारतं आणि आपली बद्धकोष्ठतेची समस्या बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होते. पुढचा प्रश्न म्हणजे, कोणत्या रुग्णांना खजूर न खाण्याचा सल्ला दिला जातो? मित्रांनो, जर आपल्याला उच्च प्रमाणात मधुमेह असेल तर आपल्याला खजूर न खाण्याचा सल्ला दिला जातो. काही लोकांना खजुरातील एखाद्या घटकाची ॲलर्जी सुद्धा असू शकते. खजुराचं सेवन केल्यानंतर जर आपल्या त्वचेवर पुरळ येत असतील तर आपण खजूर न खाल्लेले केव्हाही चांगले. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.